होता आणि तो व्यक्ती डोळ्याने आंधळा होता. आता त्याचं पुष्कळ मोठं घर होतं आणि घराच्या भोवतालला कंपाऊंड होतं महाराज. त्याला त्या कंपाऊंडच्या बाहेर निघणे होतं आणि म्हणून हा तिथल्या तिथे चक्कर मारू लागला. एक व्यक्ती तिथं आला आणि त्याला विचारत आहे की म्हणे दादा म्हणे काय झालं. त्यावेळेस तो म्हणत आहे की म्हणे भाऊ मला ह्या मार्गाच्या बाहेर निघायचं आहे, मला तू मार्ग सांगू शकतोस का. त्यावेळेला त्याने काय सांगितलं की म्हणे दादा हे कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला तू हात लावत 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 जा म्हणजे तू शेवटच्या टोकापर्यंत पोहोचशील आणि ह्या दाराच्या बाहेर निघशील. एवढं बोललं आणि त्याने ऐकलं. हात लावत 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 हा जाऊ लागला. जाता 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 बघा देवाचं चक्कर असं घडलं. एकदम आता दरवाजा जवळ आलेला आहे आणि इतक्यामध्ये याने हात सोडलं आणि याच्या पाठीला खाज आली आणि हा खाजवू लागला. अरे खाजवता 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 हा समोर निघून गेला. दरवाजा राहिला मागे आणि हा तिथे फिरू लागला. हा कितीतरी दिवस झाले हा तिथल्या तिथे फिरत आहे परंतु याला दरवाजा काही मिळाला नाही. आणि माणूस कर्म कुठे चुकतो. अरे जर तो दरवाजा जवळ आला नंतर हात जर सोडलं नसतं तर त्याला तो दरवाजा मिळाला असता, दरवाजा मिळाला असता. पण माणूस कर्म चुकलं ना महाराज. काय कर्म चुकलं ना. रात्री सांगितलं हे काय आहे मायाचा पसार आहे. अरे ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्या वेळेस पासून आपण या मायामध्ये भुलून गेलो आणि त्या मायामध्ये आपण इकडे तिकडे चक्कर मारत आहोत परंतु आपल्याला तो दरवाजा काही मिळत नाही. आणि हा आपण सांगितलेला आहे की 9 दरवाजे 10वीं खिडकी वहा एक लड़की 9 दरवाजे 10वीं खिडकी. 9 दरवाजे 9 दरवाजे कोणकोणते 9 दरवाजे. दोन किती झाले. 2 किती झाले 4 2 7 बुधस्थान लिंगस्थान किती झाले 9 दरवाजे आहे महाराज नाही का. ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये होतो, ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेला हे जे 9 दरवाजे आहे हे काय होते खुले बंद होते आणि एकच दरवाजा खुला होता. एकच दरवाजा खुला होता. ज्या वेळेला आपण बाहेर आलो त्यावेळेला तो 10वा दरवाजा बंद झाला आणि 9 दरवाजे खुले झाले महाराज. 9 दरवाजे खुल्लम खुल्ला और 10वें को लगा है ताला. आणि 9 दरवाजे ज्या वेळेला खुलले तेव्हा 10वा दरवाजा बंद झाला. पण इकडे सांगितलेलं आहे काय की ज्या मार्गाने आला त्या मार्गाने आपल्याला काय करणे जाणे. जिस मार्ग से आहे उसी मार्ग से जाना है. मग तिथून जायचं कसं. तो तर मार्ग बंद आहे ना महाराज. तो मार्ग बंद आहे पण जायचं कसं तर मग कोण सांगतील आपल्याला. दुसरे चरण संताची या संताची या 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 दुसरे चरण संताची या संताची या. अरे आपल्याला जर त्याच मार्गाने जर निघायचं असेल तर आपल्याला संताच्याच कुणाशी जावे लागेल तेव्हा आपल्याला तो सुख मिळेल. अन्यथा तो सुख काही मिळू शकणार मिळेल का
नाही मिळू शकणार महाराज, नाही का? कारण की आपण जो रात्र आणि दिवस हे जे काम करत आहोत कशासाठी करतो, तर सुखासाठी करतो, नाही का? सुखासाठी करतो का दुःखासाठी करतो? तुम्ही जे इथं आले आहात माझ्याजवळ, तर सुखासाठी आला का दुःखासाठी आला? सुखासाठी आले ना. आणि म्हणून आपण जे रात्र आणि दिवस काम करत असतो ते कशासाठी? सुखासाठी. पण सुख तेव्हा मिळेल जेव्हा आपण त्या संतांच्या चरणाशी जाऊ, अरे संतांचे मार्ग विचारू, त्या वेळेला आपल्याला तो सुख मिळेल, तो आनंद मिळेल. नाही तर तो काही मिळू शकणार नाही. कारण की रात्रीलाही सांगितलं की सुख काही एका प्रकारचा नाही, सुखाचे काही प्रकार सांगितलं तुम्हाला, नाही का? पहिला सुख है निरोगी काया, दूसरा सुख कुछ घर में माया, तीसरा सुख है पतिव्रता नारी, चौथा सुख है पुत्र आज्ञा. 4 सुख सांगितलं रात्रीला. किती सुख? 4 सुख. हे 4 सुख ज्याच्याकडे आहे ना त्याला सुख आहे, नाही तर फक्त मनाला समाधान आहे महाराज. मग आहे का हे 4 सुख? पहिला सुख आहे निरोगी काय, शरीर चांगलं आहे का आपला? चांगला आहे का मावशी? आहे का? सांगा ना, आहे का? नाही आहे. मग दुसरा सुख कुछ घर में माया, माया म्हणजे पैसा. पैसा आहे का आपल्याकडे? आहे का? नाही आहे ना, नाही का? तिसरा सुख आहे पतिव्रता नारी. मग पत्नी जरी चांगली असली तर मग आपला मुलगा चांगला असेल तर सुख आहे. पुत्र चांगला नसेल तर सुख आहे का? नाही आहे, नाही का? आणि म्हणून आपल्याला संतांच्या चरणाशी जावं लागेल. बघा तुम्हाला सांगतो सुख कसा असतो. एक स्त्री आहे आणि नटून टटून एका विहिरीवरती गेली आणि पाणी ओलत नाही. पाणी ओलता 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 बघा अचानकपणे तिच्या नाकातला सोन्याचा मुकळा त्या विहिरीच्या आतमध्ये पडला. आणि ज्या वेळेला पडला त्या वेळेला हे आवाज देत आहे की म्हणे दादा कोणीतरी या आणि माझ्या तो नाकातला सोन्याचा मुकळा काढून द्या. त्यावेळेला एक मुलगा धावत धावत आला आणि विचारत आहे की म्हणे आई अगं काय झालं? त्यावेळेला म्हणत आहे की दादा माझा जो सोन्याचा मुकळा आहे या पाण्याच्या आतमध्ये पडलाय, तो जर नाही मिळाला ना तर आज मला मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तू मला काढून दे. यानं विचार न केलं पाण्याच्या आतमध्ये उडी घातली आणि बघा त्या पाण्याच्या आतमध्ये त्या सोन्याच्या मुकड्याला बघू लागला. मग मला सांगा ज्या वेळेला तो पाण्याच्या आतमध्ये उडी मारलं त्यावेळेला त्याचं लक्ष कुठं असेल? तर फक्त त्या मुकड्याकडे. आणि बघता 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 अचानकपणे तो मुकळा झलकला. याने हातामध्ये पकडलं महाराज. हातामध्ये पकडून अरे इतका आनंद झाला, इतकं सुख वाटू लागलं त्याला की तो सुख त्या पाण्याच्या आतमध्ये कोणाला सांगू शकतो का? नाही सांगू शकत. म्हणून हे सुख काय बोलावे वाचा बोलता नाही, तो सुख आपण कोणाला सांगू शकत नाही. अरे म्हणून तसा सुख आपल्याला जरी प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सुखाच्या संतांच्या चरणाशी जावं लागेल. जसं की एक लहानसं बाळ आहे आणि तो पारण्यामध्ये आईने त्याला झोपी घातलं. आई धुना धुवायला गेली. धुना धुवायला गेल्यानंतर बघा अचानकपणे तो बाळ झोपी उठला. आई धुना धुत आहे, आईचं लक्ष आपल्या बाळाकडे. माझा बाळ उठला तर नसेल, माझा बाळ उठला तर नसेल. पटपट धुना धुतलं महाराज. घरी आल्यानंतर बघते तर काय बाळ पाळण्याच्या खाली पडलेला आहे आणि रडत आहे. आई धावत धावत आली. आईला बघता बरोबर तो छोटासा बाळ आपल्या आईकडे रांगत रांगत जाऊ लागला. त्यावेळेला आईनं त्याला बाळाला पकडलं. बाळाला पकडून हृदयाशी लावलं आणि एवढं सुख त्या बाळाला वाटू लागलं, इतका आनंद त्या आईला वाटू लागलं महाराज की तो आनंद काही एकामेकाला सांगू शकत नाही. सांगू शकतात का? नाही सांगू शकत महाराजांनी. म्हणून सांगितलेलं आहे काय या गोकुळीचा सुका, या गोकुळीचा सुका, या गोकुळीचा सुका, या गोकुळ. दादा गरम पाणी बोलवा. अंत पार नाही गाव
पार नाही लेका. म्हणजे त्या गोकुळामध्ये सुख वाटू लागलं नाही का, तसा सुख आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून भगवंताने जन्म अवतार जर कशासाठी घेतलं असेल तर ह्या भूतलावावरती जे राक्षस माजलेले होते त्यांचं नायनाट करण्याकरता, अरे आपल्यासारख्या लोकांना वाचवण्याकरता, भक्तीचा धडा शिकवण्याकरिता भगवंताने अवतार घेतला. कधी? ज्या वेळेला कंस आपल्या बहिणीची विदाई करत आहे त्या वेळेला आकाशाची वाणी झाली आणि म्हणत आहे की म्हणे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, गडीभर बसा बोलण्याचा. म्हणे कंसा, तुझ्या बहिणीची विदाई करत आहेस रे, अरे त्या बहिणीच्या पोटी आता नाट केल्याशिवाय राहणार. त्या वेळेला याला राग आला, त्यानं तलवार काढून आपल्या बहिणीला मारण्याकरता. त्यावेळेला वसुदेवाने हात जोडलं, म्हणे दादा तुम्ही माझ्या पत्नीला मारू नको, माझ्या पत्नीला मारू नको. का? कारण की मला जेवढे पुत्र होईल ना मी ते तुमच्या स्वाधीन केल्याशिवाय राहणार नाही. लोकांना कारागृहामध्ये टाकून दिलं महाराज, कारण कारागृहामध्ये टाकून दिलं आणि त्यांच्यावर अत्याचार करू लागला. काय? पापीचे अभक्त दैत जे माजले आणि धरणीशी झाले ओझे त्याचे, 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 धरणीशी झाले ओझे त्याचे. पापी जे भक्त दैत जे माजले धरणीशी झाले ओझे त्याचे. पुष्कळ मोठं पाप या भूतलावावरती वाटलं. म्हणून काय झालं की वैश्यरूपी गाय ब्रह्माकडे जाय, डोळ्यातून वाहे स्तोत्र सांगत असे. वैश्यरूपी गाय ब्रह्माकडे गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणत आहे की देवा, खूप या भूतलावावरती राक्षस माजून गेले, खूप पाप वाटलेला आहे देवा, आता तुम्ही काहीतरी करा. म्हणून भगवंताने काय केलं, म्हणे तू काही चिंता करू नको, अरे आता भगवंत जन्म घेणार आणि या सर्वांचा नायनाट केल्याशिवाय राहणार. ते गाय परत आली. आता की म्हणे शिसा, म्हणे आता आपली वेळ आलेली आहे रे. तर त्या देवता पुत्र मारलं आणि 7वा जो गर्भ आहे त्यावेळेला भगवंत शिसाला म्हणत आहे की म्हणे शिसा, म्हणे चल आता आपण अवतार कार्य घेऊ. त्यावेळेस शेष म्हणत आहे की म्हणे देवा, आता मी काही अवतार घेऊ शकणार नाही. तर म्हणे का घेऊ शकणार नाही? कारण देवा 14 वर्षापर्यंत गेली उपासना, 14 वर्षापर्यंत केली उपासना. देवा 14 वर्ष तुमची सेवा केली मी, आता मी काही सेवा करू शकणार नाही म्हणे, आता खूप सेवा केली तुमची. त्यावेळेस भगवंत म्हणत आहे की अरे शिसा, आता तू होशील म्हणे मोठा, मी होणार लहान, आता मी तुझी सेवा करीन, तुझी सेवा करीन मनोभावे, 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 तुझी सेवा करीन. म्हणे आता तू काय होशील, आता तू मोठा होशील, मी लहान होणार. आणि त्यावेळेला बघा भगवंताने अवतार कार्याला सुरुवात केली आणि तेवढ्या मोठ्या कंसाच्या वाड्यामध्ये अरे भगवंतांनी चतुर्भुज देह निर्माण केलं. रात्रीचे 12 वाजेला वसुनाम तिथी दिवस बुधवार आणि तो पाऊस पडत आहे, बिजली वारा चमकत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराज भगवंतांनी जन्म घेतला. आईला विचारलं की म्हणे देवा, अरे एवढं मोठं चतुर्भुज देह निर्माण केलं रे तू, आता मी तुला ठेवणार तरी कुठं? कारण माझ्या कंसाला भावाला जर माहित झालं ना म्हणे तर तो तुला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस
आई वसुदेवाला म्हणत आहे की म्हणे राहा माझ्या बाळाला कुठेतरी लपवा नाहीतर तो कंस येईल आणि मारल्या शिवराणार लपवा लपवा जगजेती लपवा लपवा जगजेती लपवा लपवा